नमस्कार, आपण पाहत आहात स्त्रीशक्ती न्यूज। मी रसिका। अयोध्येत श्रीरामांचं प्राणप्रतिष्ठा सोहळा संपन्न होताच पिंपरी चिंचवडमध्ये जागोजागी गुढ्या उभारल्या गेल्या। विशेष म्हणजे राष्ट्रवादीचे आमदार अण्णा बनसोडे यांनी त्यांच्या मतदारसंघातील सोसायट्यांमध्ये जाऊन अशा पद्धतीने गुढ्या उभारत नागरिकांना पेढे भरवले। आजच्या या ऐतिहासिक दिवसाचे आपण साक्षीदार झालो, याचा अभिमान आणि आनंद असल्याच्या भावना आमदार बनसोडे आणि पिंपरी चिंचवडकरांनी व्यक्त केल्या। आज रामलल्ला प्रतिष्ठापना अयोध्येमध्ये होत आहे, पण प्रत्येक भारतीयाच्या मनामध्ये एक उत्साहाचं आणि आनंदाचं वातावरण आहे। सनातन धर्मामध्ये प्रत्येक कामाची सुरुवात, प्रत्येक वर्षाची सुरुवात ही एक गुढीवरून केली जाते। गुढीपाडव्याच्या दिवशी आपलं नववर्षाचा पहिला दिवस असतो। आज ह्या पर्वाचं एक नवीन वर्ष, नवीन दिवस आम्ही मानतो। आजपासून एक नवीन पर्व चालू होत आहे आणि भारतीयांसाठी खूप अभिमानाची आनंदाची गोष्ट आहे। आम्ही कोहिनूर शांग्रीला सोसायटीच्या वतीने आज खूप कार्यक्रमांचं आयोजन केलेलं आहे आणि या कार्यक्रमासाठी आज आमचे आमदार अण्णा बनसोडे सर इथं आलेले आहेत। सरांचं खूप खूप स्वागत आणि तुम्ही सर्वजण इथं आलात, तुमचंही स्वागत, धन्यवाद। आज अयोध्येमध्ये प्रभू श्रीराम प्राणप्रतिष्ठा साजरी होत असताना अयोध्येमध्ये जे वातावरण आज आपण सर्व भारतीय पाहत आहे, त्या दृष्टिकोनातून आज पूर्ण विश्व आणि महाराष्ट्र राममय झाल्याचं चित्र पूर्ण भारतामध्ये पाहण्यास मिळत आहे। खरं तर आज आमच्या सर्व भारतीयांची दिवाळी साजरी होती का असा आमचा भास होत आहे। खरं तर आजचा हा कार्यक्रम सुवर्ण अक्षरामध्ये लिहिला जाईल, याची इतिहासामध्ये नोंद केली जाईल असं या ठिकाणी वाटतं आणि पुन्हा एकदा भारतवासियांच्या वतीने राम प्रतिष्ठानच्या मनापासून मंगलमय हार्दिक शुभेच्छा देतो।